झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचा संताप आता थेट विधानसभेच्या दारात पोहोचलाय। भरती परीक्षेतील गैरप्रकार आणि पारदर्शकतेच्या मागणीसाठी हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले। पोलिसांनी बॅरिकेड्स लावले, पाण्याचा मारा केला आणि अखेर लाठीचार्जही केला। मात्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून माघार घेण्यास नकार आहे। विशेष म्हणजे आंदोलनाचं नेतृत्व करणारे देवेंद्रनाथ महंतो यांची प्रकृती खालावलेली असताना त्यांनी रुग्णवाहिकेतून विधानसभेच्या दिशेने कूच केली। नेमका हा वाद काय आहे, विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत आणि सरकारची भूमिका काय आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणारा हा स्पेशल रिपोर्ट। झारखंड विधानसभेवर विद्यार्थ्यांचा मोर्चा। आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज। परीक्षा प्रक्रियेत मेरा इस वक्त का जो मुश्किल घड़ी है, जो दर्द का घड़ी है, जो तकलीफ का घड़ी है, जो मेरा शरीर मेरा साथ नहीं दे रहा है। अगर दूसरा आदमी होता, हो सका आईसीयू में रहता अभी। उसके बावजूद मैं इसलिए आया हूँ कि मेरा जो दर्द है इससे ज़्यादा दर्दनाक यहाँ के छात्रों का पेपर लीक हो रहा है। यहाँ के छात्रों का नौकरी को बेचा जा रहा है, उसके मेहनत का सौदा किया जा रहा है। सुने जाने चाहिए। अगर गुरुजी शिबू सोरेन जी को आदर्श मानते हैं, हेमंत जी अगर उनको मार्गदर्शक मानते हैं तो मानिए, क्योंकि अगर गुरुजी जिंदा रहते तो वो सशरीर हमारे बीच आंदोलन में आज यहाँ उपस्थित रहते। झारखंडमधील भरती परीक्षेतील गैरप्रकाराविरोधात सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा 17वा दिवस थेट विधानसभेच्या घेरावानं गाजला। पण या आंदोलनापूर्वी झारखंडमध्ये नेमकं काय झालं त्यावर एक नजर टाकूयात। झारखंडमध्ये विद्यार्थी रस्त्यावर का उतरले? 2 जुलैला झारखंड लोकसेवा आयोगाच्या 14व्या पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला। या 2204 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले। मुख्य परीक्षा 18 ते 20 जुलै दरम्यान होणार होती। मात्र हा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी गैरव्यवहाराचे आरोप केले। कट ऑफ जाहीर न करणं आणि कथित OMR शीट व्हायरल होणं यामुळे हा संशय वाढला। काही उमेदवारांनी 48 प्रश्न सोडवूनही निवड झाल्याचा दावा करण्यात आला। निकालावर अधिकाऱ्यांच्या सह्या नसल्यानेही प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि हा वाद वाढल्यानंतर झारखंड लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षा रद्द केली। मात्र परीक्षा रद्द करूनही विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। बैरिकेडिंग अभी 2 टूटा ना, धीरे धीरे खुल रहा ना, आगे वाला भी खुलेगा और हम लोग आगे सरकार से हमारी मांग ये है कि CID की जांच नहीं होनी चाहिए। वी वांट CBI इंक्वायरी। आप बार-बार CID की जांच करके लिपापोती करते हैं। अगर मुख्यमंत्री को अगर सच में आज के अगर मुख्यमंत्री को हिम्मत है तो CBI जांच की अनुशंसा कराइए। जो इंडिपेंडेंट एजेंसी JPSC, JSSC सारी परीक्षाएं TDPL एजेंसी को रद्द करे। 15 दिन से आंदोलन चल रहा था। शांतिपूर्वक आंदोलन में अगर पुलिस ने लाठी चलाई है, ये बर्बरता पूर्वक लाठीचार्ज का हम लोग घोर रूप से निंदा करते हैं। और छात्रों के ऊपर लाठी चलाकर मुख्यमंत्री जी आप अपना बर्थडे का गिफ्ट छात्रों को नहीं दे सकते हैं। आज आपका जन्मदिन था, आपको बड़ा दिल दिखाना था छात्रों के प्रति और इस प्रकार का लाठी उपयोग नहीं करना था झारखंड के छात्रों पे। ये झारखंडी छात्र आपके छात्र हैं, ये अपना हक अधिकार और संघर्ष के लिए रांची की सड़कों पर उतरे थे, विधानसभा घेराव करने उतरे थे। लेकिन आपकी पुलिस ने दिखा दिया कि हेमंत सोरेन जी जब जब डरते हैं तब तब पुलिस को आगे करते हैं। आंदोलन सुरू असताना विद्यार्थी आणि सरकारमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या। 9 ऑगस्टला 5 तास चर्चा झाली। सरकारी शिष्टमंडळाने आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण तोडगा निघाला नाही। कारण परीक्षा गैरव्यवहाराची CBI आणि ED मार्फत चौकशी करावी अशी प्रमुख मागणी विद्यार्थ्यांची आहे। CIDच्या चौकशीवर विश्वास नसल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे।
TDPL कडून घेतलेल्या परीक्षांची चौकशी करून संस्थेला ब्लॅकलिस्ट करावं अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. भविष्यातील परीक्षा TCS सारख्या विश्वासार्ह संस्थांकडून घ्याव्यात अशी विद्यार्थ्यांची भूमिका आहे. विद्यार्थी त्यांच्या न्यायासाठी, त्यांच्या न्याय हक्कांसाठी आंदोलन करतात, ही गोष्ट वस्तुस्थिती आहे. कुठल्याही आंदोलनाला हिंसात्मक वळण लागू नये ही आपल्या प्रत्येकाचीच भूमिका आहे. परंतु या सगळ्यामध्ये केवळ मागण्या नाही तर एकूणच शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होण्याची ही आवश्यकता आहे, नितांत आवश्यकता. केवळ वरवरची मलमपट्टी करून चालणार नाही, एकूणच शिक्षण पद्धतीचा सारासार विचार होणं गरजेचं आहे. सरकारने निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन चौकशीचा प्रस्ताव दिलाय. आर्थिक गैरव्यवहार आढळल्यास ED चौकशी केली जाईल असंही सरकारनं स्पष्ट केलंय. मात्र विद्यार्थी CBI चौकशीच्या मागणीवर ठाम आहेत. पारदर्शक भरती प्रक्रिया लागू केल्याशिवाय माघार नाही असा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय. त्यामुळे झारखंडमधील आंदोलन अजून किती चिघळणार आणि आंदोलनाचा शेवट कसा होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.